नमस्कार. मी सुजित हांडोरे, राज्यशास्त्र विभाग केटीएचएम महाविद्यालय नाशिक. इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या लेक्चर सिरीजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या तासाला आपल्याला मूलभूत अधिकारांपैकी शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या 3 मूलभूत अधिकारांची आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. मागील सत्रामध्ये आपण स्वातंत्र्याची संकल्पना संकल्पना पाहिली. त्याचबरोबर भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना जो काही स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, त्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये कलम 19 नुसार भारतीय नागरिकांना जी 6 प्रकारची व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेली आहे, त्या व्यक्ती स्वातंत्र्याची त्याचबरोबर त्या व्यक्ती स्वातंत्र्यावरील ज्या काही मर्यादा आहे, जे काही निर्बंध घालून दिलेले आहे, त्याची सविस्तर चर्चा केली. तसेच कलम 20 नुसार अपराधी व्यक्तीला दोष सिद्ध करण्याचे जे स्वातंत्र्य आहे, कलम 19 नुसार जीवित स्वातंत्र्य, त्या जीवित स्वातंत्र्याची एकूण व्याप्ती आणि कलम 22 नुसार अटक झालेल्या व्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहे, या सर्वाची आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आजच्या सत्रामध्ये जो पहिला मूलभूत अधिकार पाहायचा आहे, त्यापैकी तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना कलम 14 ते 32 मध्ये जे काही एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहे, त्यापैकी हा 3ऱ्या क्रमांकाचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 व कलम 24 मध्ये याविषयीचं विवेचन आलेलं आहे. शोषणाविरुद्धच्या हक्कांपैकी कलम 23 नुसार मानवी व्यापार, वेठबिगारी, गुलामगिरी, वेश्या व्यवसाय तसेच अन्य जे काही सक्तीचे मजुरीचे प्रकार आहे, या सर्व प्रकारांना कलम 23 ने बंधन घातलेलं आहे, प्रतिबंध केलेला आहे. आपल्याकडे पूर्वी वेठबिगारीची प्रथा होती. सक्तीने काम करून घेतलं जात होतं, परंतु ते जे काही कामगार आहे, ते जे काही श्रमिक आहे, त्या श्रमिकांना त्या कामाचा मोबदला दिला जात नसे. त्यांचं ते श्रमाचं शोषण केलं जात होतं. त्यामुळे भारतात जी काही पूर्वी वेठबिगारी पद्धत होती, त्या वेठबिगारी पद्धतीमध्ये जमीनदारांचं त्या मजुरांवर कडक नियंत्रण होतं. त्यांचं त्या जमीनदारांकडून, त्या सामान्य लोकांकडून कष्ट करून घेतले जात होते, परंतु त्यांना उदरनिर्वाह होईल इतकं सुद्धा त्यांना मानधन किंवा त्या श्रमाचा मोबदला दिला जात नव्हता. याच्यातून त्या सामान्य लोकांचं जे काही शोषण होत होतं, त्या शोषणाला कुठेतरी आळा घालण्यासाठी, त्या शोषणाला प्रतिबंध करण्याकरता ह्या कलमानुसार कलम 23 नुसार वेठबिगारी असेल किंवा हे जे काही सक्तीने काम करून घेण्याची जी काही पद्धत होती, जमीनदारी असेल, ह्या पद्धतींना या प्रकारांना ह्या कलमानुसार आळा घातलेला आहे. ह्या कलमानुसार वेश्या व्यवसाय असेल किंवा मानवाचे जे काही व्यापार असेल, खरेदी विक्री असेल, या मानवी व्यापाराला सुद्धा प्रतिबंध केलेला आहे. ह्या कलमाला एक अपवाद आहे, तो असा की राज्याकडून सार्वजनिक हितासाठी किंवा देशाची सेवा ह्या हेतूने नागरिकांवर सक्तीने काही जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा नागरिकांवर काही कार्य सोपवलं जाऊ शकतं. नागरिकांना असं जे काही देश हितासाठी, देशाच्या सेवेकरता जे काही कार्य सोपवलेलं आहे, त्याचं पालन करणं नागरिकांवर बंधनकारक असेल. अशा प्रकारे कलम 23 नुसार मानवी व्यापार असेल, वेठबिगारी असेल, गुलामगिरी प्रथा असेल किंवा वेश्या व्यवसाय असेल, ह्या अनिष्ट रूढींना, अनिष्ट प्रथांना कलम 23 ने प्रतिबंध घातलेला आहे. पुढचं कलम आहे कलम 24. शोषणाविरुद्धचा जो काही हक्क आहे, त्याच्या कलम 24 नुसार 14 वर्षाच्या आतील जे काही मुलं आहेत, त्या 14 वर्षाच्या आतील मुलांना कारखान्यामध्ये असेल किंवा खाणीत असेल, अन्य जी काही धोक्याची ठिकाणं आहे, त्या धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध घातलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याकडे कायदाही झालेला आहे आणि 14 वर्षाच्या खालील मुलांना, 14 वर्षाच्या आतील मुलांना जर धोक्याच्या ठिकाणी आपण कामास ठेवलं, तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. कलम 24 नुसार 14 वर्षाची जे काही आतील मुलं आहेत, त्या मुलांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास आपण ठेवू शकत नाही. अशा प्रकारे कलम 23 व 24 या 2 कलमांमधून, या 2 कलमांच्या अंतर्गत शोषणाविरुद्धचा हक्क भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला आहे. पुढचा मूलभूत अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा. कलम 25 ते 28. आपल्याला ही गोष्ट ज्ञात आहे की भारताने धर्मनिरपेक्षतेचा धोरणाचा स्वीकार केलेला आहे. धर्मनिरपेक्षता धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाचा जो काही सरनामा आहे, त्या सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्षता या तत्वाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर भारताने कोणत्याही एका विशिष्ट धर्माला अधिकृतरित्या
धर्म म्हणून मान्यता दिलेली नाही. कोणताही एक भारताचा विशिष्ट धर्म हा अधिकृत धर्म असेल अशी कुठेही जाहीर केलेलं नाही. तर भारतीय संविधानाने काय केलेलं आहे, तर धर्म ही व्यक्तिगत बाब ठरवलेली आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वइच्छेनुसार, आवडीनुसार, पसंतीनुसार कोणताही धर्म स्वीकारू शकतो, त्या धर्मानुसार आचरण सुद्धा करू शकतो. राज्याचा, सरकारचा कोणताही धर्म असणार नाही. अधिकृतरित्या कोणत्याही एका विशिष्ट धर्माला राजमान्यता किंवा आश्रय दिलेला नाही. तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. संविधानामध्ये सुरुवातीपासूनच मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा स्वीकार केलेला होता. त्याचबरोबर 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये सुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा स्वीकार करण्यात आलेला होता. मग हे जे काही धर्मनिरपेक्षतेचं जे काही तत्व आहे ते ह्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसून येतं. मग ती जी काही कलम आहे 25 पासून 28 याची चर्चा आपल्याला करायची आहे. धार्मिक स्वातंत्र्याचं जे काही कलम 25वा आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वविवेक बुद्धीने, आवडीनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचे, त्या धर्मानुसार आचरण करण्याचे आणि त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे. हे कलम 25 आहे. मी जे मगा उल्लेख करत होतो की भारताने कोणत्याही एका विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता, अधिकृतरित्या धर्म म्हणून मान्यता न देता, धर्म ही व्यक्तिगत बाब ठरवलेली आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्या सत्सक विवेकाने ठरवायचं आहे की आपल्याला कोणतं धर्म स्वीकारायचा आहे. त्या धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याचं आचरण करण्याचा हा जो काही अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वविवेकाने, त्यानंतर आवडीनुसार कोणताही धर्म स्वीकारू शकतो. त्या धर्माचं जे काही शिकवण असेल, त्या धर्माचं जे काही तत्वज्ञान असेल, त्या शिकवणीनुसार, त्या तत्वज्ञानानुसार तो आचरण करू शकतो आणि आपल्या स्वधर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. हा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त आहे. मला जितका आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, तितकाच इतरांना सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा तो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कलम 25 ने जरी प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वीकारण्याचा आणि त्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिलेला असला तरी त्या अधिकाराचा वापर करत असताना त्याच्यावरची जी काही बंधनं आहे किंवा ज्या काही मर्यादा आहे त्या मर्यादांची चौकट कलम 25 मध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने धर्म स्वीकारण्याचं आणि त्या धर्मानुसार आचरण करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा वापर करत असताना सार्वजनिक सुव्यवस्था असेल, नीतिमत्तेच्या संकल्पना असतील, आरोग्य असेल आणि इतरांचे जे काही मूलभूत अधिकार आहे ह्या 4 गोष्टींना बाधा पोहोचणार नाही ह्या मर्यादेत राहून प्रत्येक व्यक्तीने आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा वापर किंवा उपभोग घेणं अपेक्षित आहे. जर आपल्या धर्म स्वीकारण्यातून, धर्माच्या आचरणातून किंवा आपल्या धार्मिक प्रसारणाच्या कार्यातून जर सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, नीतिमत्तेच्या संकल्पनांना बाधा पोहोचत असेल, आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा आपल्या धार्मिक स्वातंत्र्यातून इतरांचं धार्मिक स्वातंत्र्य जर धोका निर्माण होत असेल, इतरांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असेल, तर अशा प्रकारचा धर्म स्वीकारण्याचा, अशा प्रकारचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ने मिळतो. त्यानुसार आपण धर्म स्वीकारू शकतो, त्या धर्मानुसार आचरण करू शकतो, प्रचार प्रसार सुद्धा करू शकतो. परंतु हे करत असताना आपल्याला ह्या 4 मर्यादांची काळजी घेणं अपेक्षित आहे. ह्या 4 मर्यादांचं उल्लंघन करून आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा वापर करता येत नाही. त्याचबरोबर इतरांच्या मूलभूत अधिकारांचा जर संकोच होत असेल, आपल्या धार्मिक स्वातंत्र्यातून इतरांचे मूलभूत अधिकार डावलले जात असतील तर अशा प्रकारचं सुद्धा धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला वापरता येत नाही. तर अशा प्रकारे कलम 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वीकारण्याचं, त्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे किंवा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ह्याच कलमामध्ये त्या धार्मिक स्वातंत्र्यावरच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा सुद्धा अधोरेखित केलेल्या आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामधील पुढचं कलम आहे कलम 26. या कलम 26 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचारासाठी धार्मिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या संस्थांचा कार्यभार पाहण्याचा, त्याचबरोबर संस्थांना स्थावर व जंगम मालमत्ता मिळवण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. धर्म स्वीकारल्यानंतर त्या धर्माचा पुढची जी स्वाभाविक स्टेज असते की आपल्या स्वधर्माचा प्रचार करणं, आपल्या स्वधर्माचा प्रसार करणं. हा धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 26 नुसार मिळतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या जो काही स्वधर्म आहे त्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या हेतूने धार्मिक संस्था स्थापन करू शकतो.
ह्या संस्था स्थापन करून त्या संस्थांचा कार्यभार चालवू शकतो, कार्यभार पाहण्याचा हक्क व्यक्तीला प्राप्त होतो. त्याचबरोबर ह्या धार्मिक संस्थांना स्थावर व जंगम मालमत्ता मिळवण्याचा, ती संपादन करण्याचा अधिकार सुद्धा कलम 26 ने मिळालेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं कलम आहे कलम 27. या कलम 27 नुसार आपल्या स्वधर्माच्या प्रचारासाठी आणि व धार्मिक कार्यासाठी खर्च होणार असतील तर असे जे काही कर आहे ते सक्तीने वसूल करता येणार नाही. बऱ्याचदा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता काही कर स्वरूपात किंवा आपण त्याला देणगी असा शब्द वापरतो, ती गोळा करत असतो. परंतु जर आपण धार्मिक कार्याकरता किंवा धर्माच्या प्रसाराकरता अशी आकारत असू, कर गोळा करत असू, तर ते करत असताना आपल्याला कोणत्याही व्यक्तीवर ते देण्याची सक्ती करता येणार नाही. सक्तीने कर वसुली करता येणार नाही. तुम्ही धर्म प्रचाराकरता, धर्माच्या प्रसाराकरता देणगी स्वरूपामध्ये किंवा कर आकारणी करू शकतात, परंतु कोणत्याही व्यक्तीवर ती देणगी देण्याची, कर देण्याची सक्ती ह्या कलमानुसार आपण करू शकत नाही. आणि जर आपण ह्या कलमाचं उल्लंघन केलं, म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीवर धार्मिक कर देण्याची सक्ती केली, त्याच्यावर जर जबरदस्ती केली, तर तो कायद्याने काय ठरतो? गुन्हा ठरतो. म्हणून अशा प्रकारे कलम 27 नुसार धार्मिक कार्याकरता, धर्माच्या प्रसाराकरता जो काही कर आकारला जातो, तो कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती करता येत नाही. पुढचं कलम आहे कलम 28. या कलम 28 मधून असं म्हटलेलं आहे की राज्याच्या निधीतून चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ज्या शिक्षण संस्थांना सरकारचं अनुदान प्राप्त आहे किंवा सरकारच्या निधीतून त्या शिक्षण संस्थांचा कार्यभार चालतो, अशा सरकारच्या निधीतून चालणाऱ्या शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. कोणत्याही धर्माचं शिक्षण, कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान असेल, शिकवण असेल, याचं शिक्षण त्या धार्मिक संस्थांमधून देता येणार नाही. परंतु धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने जी काही कर आकारणी केलेली आहे, मी मागच्याच कलम 27 मध्ये सांगितलं की धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण कर आकारणी करू शकतो. फक्त इतकंच आहे की त्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर करू शकत नाही. असा जो काही धर्म प्रचाराकरता जो काही कर आकारणी केलेली आहे, त्याच्यातून धार्मिक शिक्षण देण्याकरता जर एखादी विशिष्ट संस्था स्थापन केली, तर ती शिक्षण संस्था आपल्याला स्थापन करता येईल, त्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देता येईल. परंतु त्याही शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही, हे बंधन इथे सांगितलेलं आहे. तर ह्या कलम 28 चा आशय काय आहे? तर ज्या काही सरकारच्या निधीतून, सरकारच्या अनुदानातून ज्या काही शैक्षणिक संस्थांचा कार्यभार चालतो, त्या सरकारच्या अनुदानातून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. कारण आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. राज्याचा आणि धर्माचा कोणताही एक संबंध नाही. धर्म ही व्यक्तिगत बाब आहे आणि त्याच्यामुळे राज्य संस्थेकडून किंवा राज्याकडून ज्या शैक्षणिक संस्थांना निधी प्राप्त होत असतो, अशा धार्मिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याकरता ह्या कलमानुसार प्रतिबंध घातलेला आहे. तर अशा प्रकारे एकंदर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा जो काही हक्क आहे त्याची चर्चा करता येईल. कलम 25 असेल, त्या कलम 25 नुसार धर्म स्वीकारण्याचा, धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कलम 26, कलम 27 आणि कलम 28 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा, व्यक्तीचं जे काही धार्मिक स्वातंत्र्य आहे त्या धार्मिक स्वातंत्र्याचा विस्तार करण्यात आलेला आहे. परंतु ह्या संपूर्ण चारही कलमांचा जर आपण आशय लक्षात घेतला, कलम 25 पासून तर कलम 28 पर्यंत, आपल्याला ह्या अधिकारांमधून धर्मनिरपेक्षतेचं जे काही तत्व भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे, त्या धर्मनिरपेक्षतेचा तत्वाचा आशय ह्या कलमांमध्ये प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा चर्चा करता येईल. पुढचा हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. भारतीय संविधानाने जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यापैकी 5वा जो काही मूलभूत अधिकार आहे तो सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. कलम 29 व कलम 30 या 2 कलमांतर्गत सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सांगितलेला आहे. त्यातील पहिलं कलम आहे कलम 29. या कलम 29 नुसार भारताच्या कोणत्याही भूभागात राहणाऱ्या समूहाला स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती असेल तर ती अबाधित राखण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. म्हणजे जे काही अल्पसंख्याक आपण ज्यांना म्हणतो, ते जे काही समुदाय आहे, अशा समुदायांना जी काही स्वतःची भाषा आहे, स्वतःची जी काही लिपी आहे, स्वतःची जी काही संस्कृती आहे, ह्या स्वतःच्या भाषेच्या स्वलिपी, स्वभाषा, स्वसंस्कृतीचा अस्मिता ठेवून
त्याचं संरक्षण करणं, त्याचा प्रसार करणं हा हक्क ह्या कलमाअंतर्गत मिळालेला आहे. त्या समाजांमध्ये हे जे काही समाज घटक आहे, ज्यांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती यांचं रक्षण करायचं आहे, त्या समाज घटकांच्या संस्कृतीखेरीज इतर कोणतीही संस्कृती त्या समूहांवर लादता येत नाही. म्हणजे थोडक्यात आशय काय आहे, तर कलम 29 नुसार भारतातला कोणत्याही भूभागामध्ये राहणारा जो व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, त्या समूहाला आपली जी काही स्वभाषा आहे, स्वलिपी आहे, स्वसंस्कृती आहे, तिचं जतन करण्याचा, तिचं रक्षण करण्याचा अधिकार या कलमाअंतर्गत मिळालेला आहे. तो समुदाय त्या भाषेचा, त्या लिपीचा, संस्कृतीचा जोपासण्याकरता, तिचं संवर्धन करण्याकरता प्रयत्न सुद्धा करू शकतो आणि त्या समुदायावर इतर संस्कृतींनी समाजातल्या मुख्य प्रवाहातील किंवा बहुसंख्य समाजाकडून त्या संस्कृती लादली जाणार नाही याची काळजी इथे सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे कलम 29 नुसार सांगितलेलं आहे. पुढचं कलम आहे कलम 30 नुसार. कलम 30 नुसार धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही भाषिक आणि धार्मिक आधारावर जे काही अल्पसंख्याक समुदाय आहे, त्या अल्पसंख्याक समुदायाला स्वभाषेचा, स्वधर्माचा आणि स्वसंस्कृतीचा रक्षण करण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 ने दिलेला आहे. परंतु तिथे असा उल्लेख आलेला आहे, की ह्या ज्या काही शिक्षण संस्था धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांकडून निर्माण केल्या जातील, अशा शिक्षण संस्थांना मदत करताना राज्याकडून कोणताही भेदभाव किंवा पक्षपात केला जाणार नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना आपली संस्कृती, आपली भाषा, आपला धर्म याचं संवर्धन करण्याकरता शिक्षण संस्था स्थापन करता येतील. या शिक्षण संस्थांना मदत करत असताना राज्य संस्था त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव किंवा कोणताही पक्षपात करू शकत नाही. कारण राज्य हे निरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष आहे. त्याचं कुठेतरी प्रतिबिंब याही कलमामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि कायद्यापुढे सर्व समानता, कारण राज्याकडून कायदा, धर्म, भाषा या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. म्हणून अशा ज्या काही शैक्षणिक संस्था आहे, या शैक्षणिक संस्थांना राज्याला मदत करण्याचा अधिकार आहे. परंतु मदत करत असताना राज्य ह्या संस्थांमध्ये भेदभाव किंवा पक्षपात करू शकत नाही. तर अशा पद्धतीने कलम 29 असेल किंवा कलम 30 असेल, या दोन कलमा अंतर्गत सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचा विस्तार सांगण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला किंवा विशिष्ट समूहाला आपली स्वतःची भाषा, धर्म, आपली स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती याचं रक्षण करण्याचं, संवर्धन करण्याचं आणि त्याला जतन करण्याचा अधिकार या कलमा अंतर्गत मिळालेला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत जे काही आपण सेशन पाहिलेले आहे, त्या प्रत्येक सेशनमध्ये आपण मूलभूत अधिकाराचे संकल्पना सुरुवातीच्या सेशनमध्ये समजून घेतली आणि त्याच्यानंतर जे काही भारतीय राज्यघटनेने 3ऱ्या विभागामध्ये कलम 14 पासून तर 32 पर्यंत जे काही 6 प्रकारचे मूलभूत अधिकार सांगितलेले आहे, त्यापैकी पहिले जे काही 5 मूलभूत अधिकार आहे, त्या 5 मूलभूत अधिकारांची चर्चा आजपर्यंतचे जे काही सेशन झाले त्या सेशनमध्ये आपण केलेले आहे. सुरुवातीच्या सेशनमध्ये आपण मूलभूत अधिकारांची संकल्पना समजून घेतली, त्याचबरोबर मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये असेल, मूलभूत अधिकारांचं स्वरूप असेल याची चर्चा पहिल्या व्हिडिओमध्ये केलेली होती आणि त्यानंतर समतेचा मूलभूत हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क कलम 19 ते 22 याची चर्चा केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24, त्याच्यानंतर पुढचा मूलभूत अधिकार म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 आणि सांस्कृतिक व शैक्षणिक कलम 29 व 30 या 3 मूलभूत अधिकारांची किंवा ह्या 3 मूलभूत हक्कांची चर्चा आजच्या सेशनमध्ये आपण केलेली आहे. ह्या मूलभूत हक्कांपैकी फक्त एकच मूलभूत अधिकार उरतो, तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. भारतीय राज्यघटनेने हे जे काही व्यक्तीला मूलभूत अधिकार प्राप्त करून दिलेले आहे, त्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची तरतूद या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कामधून केलेली आहे. कलम 32 नुसार ह्या मूलभूत अधिकाराची चर्चा आपली अजून बाकी आहे, ती पुढील सत्रात आपण करणार आहोत. जे काही अधिकार दिलेले आहे व्यक्तीला मूलभूत अधिकार, त्या मूलभूत अधिकारांचा संकोच झाला, व्यक्तीला मूलभूत अधिकारांच्या वापरापासून रोखण्यात आलं, तर व्यक्तीवर जो काही अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्याकरता काय पर्याय अवलंबता येतील, कोणत्या मार्गाने जाता येतील, कोणत्या मार्गाने जाऊन न्याय मिळवता येईल, हे घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्याविषयीची चर्चा आपण पुढील सत्रात करणार आहोत. धन्यवाद.